नमस्कार मंडळी, 5 मिनिटात विज्ञानच्या नव्या भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा प्राचीन लाईफ हॅकबद्दल बोलणार आहोत जे खरं तर आपल्या मनासाठी एका ओनर्स मॅन्युअलसारखं काम करू शकतं. आपल्याला कधी असं वाटतं का की आयुष्य आपल्या नियंत्रणाबाहेर चाललंय? आजच्या या धावपळीच्या जगात असं वाटणं खूपच नॉर्मल आहे. म्हणजे जणू काही सगळंच आपल्या हातून निसटून चाललंय. पण एक विचार करा, जर आयुष्यातलं सर्वात मोठं नुकसानच आपल्यासाठी सर्वात मोठी संधी ठरली तर? चला, हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट ऐकूया. तर ही गोष्ट आहे झेनो नावाच्या माणसाची. इसवी सन पूर्व 300च्या काळातला तो एक खूपच श्रीमंत व्यापारी होता. झालं असं की एके दिवशी त्याचं जहाज एका भयंकर वादळात सापडलं आणि बघता बघता ते जहाज, त्या जहाजावरचा सगळा मौल्यवान माल, सगळं काही समुद्रात बुडालं. विचार करा फक्त, एका क्षणात त्याची आयुष्यभराची सगळी कमाई, त्याची संपूर्ण संपत्ती, सगळं काही नाहीसं झालं. तो पूर्णपणे कंगाल झाला. आता समजा आपल्यासोबत असं काहीतरी झालं असतं तर आपण काय केलं असतं? आपल्याला राग आला असता, आपण निराश झालो असतो, नाही का? कदाचित नशिबाला दोष देत बसलो असतो. पण झेनोने यातलं काहीही केलं नाही. आणि याच मोठ्या आपत्तीतून एका नवीन विचाराचा, एका नवीन तत्वज्ञानाचा जन्म झाला. एक असा लाईफ हॅक जो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत ठेवू शकतो. ह्याच तत्वज्ञानाला म्हणतात स्टोइसिझम. आणि याची मुख्य कल्पना खूपच सोपी आहे. ती म्हणजे आपल्यासोबत काय घडतं यावर आपलं नियंत्रण नसतं, पण त्यावर प्रतिक्रिया कशी द्यायची हे 100% आपल्या हातात असतं. झेनोने दुःखी होण्याऐवजी शांत राहणं निवडलं. आणि स्टोइसिझमची सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? हे तत्वज्ञान सगळ्यांसाठी खुलं होतं. त्यामुळे गुलाम असो किंवा सम्राट, कोणीही हे शिकू शकायचं. इतकंच नाही तर ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती, तेव्हा स्टोइक्सनी त्यांनाही प्रोत्साहन दिलं. कॉस्मोपॉलिटन म्हणजे विश्वाचा नागरिक हा शब्दसुद्धा त्यांनीच जगाला दिला. चला तर मग या स्टोईक तत्वज्ञानाला एका प्रॅक्टिकल टूलकिटसारखं पाहूया. म्हणजे अशी काही साधने जी आपल्याला आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करतील. या टूलकिटमधलं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे नियंत्रणाचे द्वैत किंवा डायकोटॉमी ऑफ कंट्रोल. याचं सरळ अर्थ आहे कोणत्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आणि कोणत्या नाहीत हे ओळखायला शिकणं. उदाहरणार्थ बघा, आपण YouTube अल्गोरिदम कंट्रोल नाही करू शकत, पण आपण आपल्या व्हिडिओसाठी किती मेहनत घेतो हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपल्याला प्रमोशन मिळेल की नाही हे आपण नाही ठरवू शकत, पण आपलं काम किती चांगलं करायचं हे नक्कीच ठरवू शकतो. हवामान आपल्या हातात नाहीये, पण बाहेर पडताना छत्री घ्यायची की नाही हा निर्णय पण आपलाच आहे, बरोबर? स्टोइकिझम हे 4 मुख्य सद्गुणांवर आधारलेलं आहे. पहिला आहे विवेक, म्हणजे काय आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि काय नाही हे ओळखणं. दुसरं आहे धैर्य, म्हणजे कितीही कठीण प्रसंग आला तरी हिमतीने टिकून राहणं. तिसरं आहे संयम, म्हणजे कमीत कमी गोष्टींमध्ये समाधानी राहणं. आणि चौथा आहे न्याय, म्हणजे इतरांचं भलं करणं, कारण आपण सगळे एकाच समाजाचा भाग आहोत. स्टोइक्स एक खूपच इंटरेस्टिंग व्यायाम करायचे, ज्याला म्हणतात ऐच्छिक अस्वस्थता. म्हणजे काय तर मुद्दामून स्वतःला थोडा त्रास द्यायचा, जसं की एका रात्रीत जमिनीवर झोपणं किंवा थंड पाण्याने अंघोळ करणं. या मागचा उद्देश हाच आहे की आपल्याला कठीण परिस्थितीची सवय व्हावी आणि आपल्याकडे जे आहे त्याची किंमत काढावी. बरं, हे सगळं जुनं तत्वज्ञान झालं, पण आजच्या जगात याचं काय काम? तर हे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आणि उपयोगी आहेत. नेल्सन मंडेला यांचं उदाहरण घेऊया. तब्बल 27 वर्ष तुरुंगात असताना टिकून राहण्यासाठी त्यांनी स्टोईक सम्राट मार्कस ऑरेलियस यांच्या विचारांचा आधार घेतला होता. त्यांना माहीत होतं की ते तुरुंगाच्या भिंतींना नियंत्रित करू शकत नाहीत, पण आपल्या विचारांना आणि प्रतिक्रियेला नक्कीच नियंत्रित करू शकतात. एवढंच नाही तर आजच्या मॉडर्न सायकोलॉजीमध्ये सुद्धा स्टोइसिझमचा मोठा प्रभाव दिसतो. REBT सारख्या थेरपीज आपल्याला नकारात्मक विचारांना तर्काने आव्हान द्यायला शिकवतात, तर लोगोथेरपी सांगते की आयुष्यात एक उद्देश असला की आपण कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतो. हे दोन्ही विचार स्टोइसिझममधूनच आले आहेत. तर मग या सगळ्याचा सार काय आहे? फक्त एक प्रश्न जो आपलं आयुष्य खरंच बदलू शकतो. महान स्टोईक तत्वज्ञ एपिक्टेटस म्हणतात, आयुष्यातलं मुख्य काम फक्त एवढंच आहे, ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाहीत आणि ज्या आहेत त्यांना वेगळं ओळखायला शिकणं. म्हणजे सोप्या भाषेत आपलं लक्ष फक्त त्याच गोष्टींवर केंद्रित करायचं ज्या आपण बदलू शकतो. तर आजचा प्रश्न हा आहे, अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्ही आज नियंत्रित करायची निवड करणार आहात? तुमची प्रतिक्रिया, तुमचे प्रयत्न की तुमचा दृष्टिकोन?
जर हा भाग आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा, सगळ्यांबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया उद्या याच वेळेला.